सुपरफास्ट 100 बातम्या। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला। वांद्र्यातल्या राहत्या घरामध्ये शिरलेल्या अज्ञात व्यक्तीकडून हा हल्ला करण्यात आला। दरम्यान सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया करण्यात आली। डॉक्टर डांगे आणि डॉक्टर लीना यांच्याकडनं शस्त्रक्रिया झाली। दरम्यान सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली। चाकू हल्ल्यात चोरानं सैफच्या हात आणि पाठीवरती वार केले। या हल्ल्यात सैफच्या मानेवरती 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे। चोरट्यानं त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसलं। अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री 3:30च्या सुमारास जो काही हल्ला झाला, आरोपीनं सैफवरती चाकूनं 6 वार केले। यामध्ये सैफच्या शरीरावर 2 गंभीर जखमा झाल्या। सर्वात आधी करीना कपूरनं हल्लेखोराला पाहिलं। रात्री 1:30 वाजता करीना पार्टीवरनं घरी परत आली आणि घरी येताच करीनानं एका व्यक्तीला हॉलमध्ये पाहिलं। करीनानं आरडाओरडा सुरू करताच मोलकरीण बाहेर आल्यानंतर चोरानं मोलकरणीवरती हल्ला केला। तर अभिनेता सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी चौकशीसाठी तिघांचे मोबाईल जप्त केले। सैफवर झालेला हल्ला हा फक्त चोरीच्या उद्देशानंच झालाय। सैफवरील हल्ल्याचं बिश्नोई कनेक्शन नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। सैफवरच्या हल्ल्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या 15 टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत। पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली आहे। सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत। 3 हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। एक आरोपी जिन्यावरून जाताना दिसला, त्याच्या शोधाचे प्रयत्न सुरू आहेत। आरोपी चोरीच्या प्रयत्नात सैफच्या घरात शिरला असा प्राथमिक अंदाज आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे लवकरच आरोपीला अटक करणार अशी माहिती पोलिसांनी दिली। अभिनेता सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती लीलावती रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिली। तर सैफ अली खानच्या मानेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असं देखील डॉक्टरांनी सांगितलं। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतरचा घरातला व्हिडिओ समोर आलाय। हल्ल्यानंतर करीना घराबाहेर आल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। सैफच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं। सैफच्या घरावरती दरोड्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला। या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला। सैफवर ऑपरेशन झालंय। लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवरती उपचार सुरू असल्याची माहिती सैफच्या टीमकडून देण्यात आली। मुंबई पोलिसांकडून सैफवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलं। एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसली। अज्ञात व्यक्ती आणि सैफमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीतनं सैफवरती हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री पूजा भट्टनं संताप व्यक्त केला। मुंबई शहर इतकं असुरक्षित कधीच नव्हतं। आपल्याकडे कायदे आहेत पण सुव्यवस्था कुठे आहे, असा संतप्त सवाल पूजा भट्टनं उपस्थित केला। सैफ अली खानच्या हल्ल्यावरनं आमदार जितेंद्र आव्हाडांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। वार करण्याची पद्धत बघता वार जीवे मारण्याच्या हेतूनच केला असावा असं आव्हाड म्हणाले। राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावरती सोडण्यात आली। बीडपासून मुंबईपर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था नाही। राज्यात चाललंय काय याबाबत गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवं अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ला हा खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का आहे। काही दिवसांपूर्वी खान कुटुंब मोदींना भेटलं होतं असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं। सैफ सुद्धा सेफ नाही असं ट्विट करत अनिल देशमुखांनी सरकारवर निशाणा साधला। मोठ्या कलाकारांवरती हल्ले होणं दुर्दैवी असून कायद्याची भीती कोणाच्या मनात राहिलेली नाही। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी केली। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचं वृत्त धक्कादायक आहे। मात्र या हल्ल्याच्या निमित्तानं राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली आहे हे दिसून येते। प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय, असा सवाल विचारत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला। खासदार सुप्रिया सुळेंनी सैफ अली खानच्या कुटुंबियांशी संवाद साधला। सैफ अली खानवर उपचार सुरू असून सैफ सुरक्षित असल्याची माहिती सुळेंनी दिली। सैफ अली खानवरील हल्ला हे गृह खात्याचं अपयश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे असं बजरंग सोनावणे म्हणाले। बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार एकाच मंचावरती आल्या। यावेळी सुळे आणि सुनेत्रा पवारांनी एकमेकींशी संवाद साधल्याचं दिसलं। बारामतीत विकास कामांची पाहणी केल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे भारावून गेल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोबतच वक्तशीरपणाचंही मंत्री पंकजा मुंडेंनी तोंड भरून कौतुक केलं।
नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवरती खासगी सचिव अथवा विशेष कार्यकारी अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवरती खासगी व्यक्ती नियुक्तीस मनाई करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना धक्का दिलाय। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मंत्री आस्थापनेवरती नियुक्त करण्याचा मंत्र्यांच्या या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। विधानसभा निवडणूक निकालानंतर निर्माण झालेला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षपदाचा पेच अद्यापही कायम आहे। प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी किंवा तरुण नेत्यांना संधी मिळावी अशी काँग्रेस श्रेष्ठींची इच्छा आहे। मात्र शिफारस केलेल्या नावांपैकी कुणीही तयार नसल्यामुळे आता अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनाच घ्यावा लागणार आहे। जय बापू, जय भीम, जय संविधान असा नारा देत काँग्रेसकडून देशव्यापी जनसंपर्क मोहीम राबवली जाणार आहे। येत्या 26 जानेवारीला पक्षाच्या वतीनं संविधान वाचवा या राष्ट्रीय पदयात्रा मोहिमेचा प्रारंभ होणार असून वर्षभर ही मोहीम सुरू राहणार आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा राज्यस्तरीय मेळावा मुंबईत होणार आहे। यावेळी स्वबळावरती लढायचं की युतीसोबत जायचं याबाबत पदाधिकाऱ्यांची मतं जाणून त्यावरती निर्णय घेतला जाईल। अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे। नाशिक रोड इथल्या मुक्तिधाम मंदिर परिसरात कृष्णा आंधळे फिरत असल्याची अफवा उडाली आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी मुक्तिधाम मंदिर परिसरात पाहणी करत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। वाल्मिक कराडेच्या सुनावणीच्या वेळी बीड न्यायालय परिसरामध्ये वकील आणि पोलिसात चांगलीच बाचाबाची झाली, त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला। बीडचे पोलीस उपअधीक्षक विश्वंभर गोल्डे महिला वकिलांना अरेरावी करत दमदाटी करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। संतोष देशमुख हत्येप्रकरणी कारवाईत सरकार कुठेही कमी पडलेलं नाही, तसंच या प्रकरणी योग्य ती कारवाई होत असल्याचं नारायण राणेंनी म्हटलं। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे परळीत प्रभू वैजनाथाचं दर्शन त्यांनी घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला। जळगावच्या कांचननगर परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। परिसरातील रस्त्यांची कामं रखडल्यामुळे नागरिक आक्रमक झाले। परभणीमध्ये अहमदपूर गंगाखेड एसटी बसचा स्टेअरिंग अचानक फेल झाल्यामुळे खळबळ माजली। दरम्यान चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पंचायत समितीसमोर बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं पाण्याची आणि रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी जलाभिषेक आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी एक मोठी बातमी ती म्हणजे सेफवरती हल्ला करणारा आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। वांद्रे पोलीस स्टेशनला त्याला आणलं जाणार आहे आणि कोणत्याही क्षणी आरोपीला हजर केलं जाईल। पोलिसांनी या आरोपीला पकडलेलं आहे। सैफ अली खानवरती ज्या व्यक्तीनं हल्ला केला तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीला आणलं जाणार आहे। कोणत्याही क्षणी त्याला आणलं जाईल। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी आपण संपर्क साधूच। मात्र ज्या व्यक्तीनं सैफ अली खानवरती हल्ला केला त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरेंकडनं। अजित, जी माहिती पोलिसांकडून मिळते त्यानुसार एका आरोपीला याच्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले। लवकर त्याला अटक पोलीस दाखवू शकतात। याच प्रकरणातील हा मेन हल्लेखोर असं मानलं जातंय। ज्यावेळेस करीना कपूर ही घरी आली आणि तिने जेव्हा पाहिलं त्या व्यक्तीला तिने आरडाओरडा केला, नंतर जशी धरापट झाली त्यात सैफ अली खान गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि ही हल्ले करणारी व्यक्ती ही मुंबईतलीच असल्याची माहिती मिळते। वडाळा या परिसरातली व्यक्ती आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। लवकर त्याला बँड्रा पोलीस स्टेशनला आणून त्याला अटक दाखवतील अशी माहिती आपल्याला मिळते। मात्र कोण, त्याचं काय गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? त्या व्यक्तीचा नेमका उद्देश काय होता? सैफच्या घरी जाऊन चोरीचा होता की आणखी काही? याबद्दल काही पोलीस सांगतायत का? उद्देश प्रथमदर्शनी तरी चोरीचाच आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे, पण सखोल चौकशी केल्यानंतर ही गोष्ट पुढे येईल। कारण का घरात मोलकरीण होती आणि असं असताना देखील ती व्यक्ती घरामध्ये वावर करत होती। मग नेमकं पुढे त्यावेळी काय घडलं होतं? पण ही व्यक्ती तिथे जी आली होती हिला पहिल्यांदा करीनाने पाहिलं आणि त्यामुळे ते सगळं प्रकरण घडलं, आरडाओरडा झाला। त्यामुळे ही व्यक्ती चोरीच्या उद्देशाने आली होती का या दुसऱ्या कुठल्या उद्देशाने ही व्यक्ती घरामध्ये आली होती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। पण पोलिसांनी काही तासांमध्ये हे प्रकरण जे आहे ते पूर्णपणे तडीस नेलंय आणि आरोपीला ताब्यात घेतलेलं। लवकरच त्याला कायदेशीर अटक दाखवून प्रकरण नेमकं काय घडलं होतं, काय होतं याची माहिती पोलीस स्पष्ट करतील। बिलकुल, मात्र याचे आपण अपडेट घेत राहूच। अजित, तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।
विकलेल्या कांद्याचे पैसे न मिळाल्यामुळे वैजापूरमध्ये पाण्याच्या टाकीवरती चढून शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। कराड तालुक्यातील मलकापूर नगर परिषदेच्या गटाराचं पाणी महामार्गावरती आल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवास करावा लागतोय। रस्त्यावरती साचलेल्या पाण्यामुळे हायवेवर ट्रॅफिक जाम झाल्याचं दिसतंय, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। उरुळी कांचनमधील पांढरस्थळ स्वामी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय। काही दिवसातच खडी डांबर निघायला सुरुवात झाली आहे। नव्यानं बनवलेल्या रस्त्याचा दर्जा नीट नसल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। सांगलीमध्ये 17 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जानेवारीला या कार्यक्रमाला भेट देणार आहेत। वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ आज संपुष्टात येणार आहे। दरम्यान कार्यकाळ संपत असल्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले। पुण्याच्या भोरमध्ये भोंगवली फाटा ते माहूर खिंड रस्त्याचं काम सुरू आहे। या कामामध्ये निकृष्ट दर्जाचं सिमेंट वापरल्यामुळे गावकऱ्यांनी रस्त्याचं काम थांबवत ठेकेदाराला जाब विचारला। या प्रकारानंतर पीडब्ल्यूडी विभागानं सिमेंट बदलण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत। बोदवडच्या कोल्हाडी गावात गटाराच्या अपूर्ण कामामुळे रस्त्यावरती दुर्गंधी पसरली आहे। दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। मनमाड बाजार समिती प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत मार्केट फी संदर्भातला वाद मिटला। 2 दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव आजपासून सुरू झालेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। सांगलीच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं पालखी सोहळा देखील संपन्न झाला। गावामध्ये तिळगुळाऐवजी साखर वाटण्याची परंपरा असून 200 क्विंटल साखर वाटण्यात आली। छत्रपती संभाजी महाराज यांचा 345वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती साजरा होतोय। या सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर पुरातन वास्तू, राजदरबार विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आले। अमरावतीच्या मेळघाटातील कारा गावात एका घराला अचानक आग लागली। या आगीत घरासोबतच घराशेजारचा गोठा जळून खाक झालाय। दरम्यान खासदार बळवंत वानखेडेंनी पीडित कुटुंबाची भेट घेत कुटुंबाला आर्थिक मदत केली। वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शेतकरी आक्रमक झाले। आक्रमक शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांची 2 कोटीची फसवणूक केल्याचा आरोप आहे। नांदगावच्या कविटखेटा भागात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। आई वडील कापूस वेचत असताना बिबट्यानं शेतामध्ये या बालकावरती हल्ला केला। बालकाच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरली। अहिल्यानगरच्या केडगावमध्ये मोठ्या प्रमाणात मुरमाची चोरी केली जाते। या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली। सांगलीमध्ये शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या कलाग्राम उत्सवात रांगोळी प्रदर्शन पार पडलं। महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती दर्शवणाऱ्या रांगोळ्या या प्रदर्शनामध्ये साकारण्यात आल्या। वर्ध्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बजाज चौकात पथनाट्य सादर करण्यात आलं। या पथनाट्यातनं रस्त्यावरती होणारे अपघात, नियम न पाळल्यामुळे होणाऱ्या अडचणी याबाबत जनजागृती करण्यात आली आणि यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील खानापूरमध्ये श्री स्वयंभू गणपती बाप्पाच्या यात्रेला सुरुवात झाली। श्री स्वयंभू गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर कंपनीमधील अधिकारी जवानसिंग रावतला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला। अधिकारी महिला कामगारांकडे शरीर सुखाची मागणी करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। वर्ध्याच्या दहेगावात बस पोहोचल्यामुळे एसटी बसचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। बस फेरी सुरू झाल्यामुळे विद्यार्थी, कामगार आणि प्रवाशांचा प्रवास आता सुखद झालाय। दहिसरमध्ये एका कारनं डंपरला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। डंपरला धडक दिल्यानंतर कारनं अचानक पेट घेतला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एका प्रवाशाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। उल्हासनगरच्या एका सोसायटीमध्ये पार्किंगच्या वादातनं 7 ते 8 जणांनी एका इसमाला मारहाण केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया। तुम्ही बघत राहा न्यूज